हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर एक बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, जो की होणार आहे 11th क्लास मॅथ्स पार्ट 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट लेक्चर नंबर 4, ज्याच्यामध्ये की आपण पाहणार एक्सरसाइज 1.1 मधला 5th अँड 6th क्वेश्चन. आणखी 7 झाला तर आय कॅन ट्राईंग माय बेस्ट. सातवा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा बघूयात कंप्लीट करायला टाइम पुरला तर. आणि महत्वाची गोष्ट, आताशी कुठं आपल्या बजेटचा लेवलचा क्वेश्चन आला नाही. आतापर्यंत 2 आणि 3 मध्ये एकदम चिंगूस क्वेश्चन होते, असे इझी सॉल्व्ह होते. काय करायचं होतं, रेडियन मधून डिग्री, डिग्री मधून रेडियन, कुठं ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये आणि ते को टर्मिनल आहेत का नाही हे पाहिलं. पण आता या क्वेश्चन मध्ये खरं इंटरेस्टिंग आहे. आता बघा इथे काय सांगितलंय, एक ट्रायंगल असणार आहे. कोणता ट्रायंगल आहे तो? एबीसी ट्रायंगल. ट्रायंगल ए बी सी. याच्यामध्ये अँगल ए दिलाय, अँगल बी पण दिलाय आणि अँगल सी फाइंड करायचा. आता इथे लिहून टाकू आपण काय काय दिलंय ते फाइंड करायचा. अँगल सी डिग्री मध्ये पण आणि रेडियन मध्ये पण. हे आतापर्यंत आपण लय वेळेस केलंय, पहिल्यापासून केले. फक्त इथं काय डिग्री मध्ये, रेडियन मध्ये काही अँगल दिलेत. हा, तर आता काय करू, हिअर आपल्याला काय काय सांगितलंय, अँगल ए इज इक्वल्स टू 7 पाय रेडियन डिवायडेड बाय 36 असं सांगितलंय. आता एक समजून घ्या, एक तर सगळंच रेडियन मध्ये करा आणि मग सॉल्व्ह करा, किंवा सगळं डिग्री मध्ये करून मग सॉल्व्ह करा. मग मी काय करतो, याला अगोदर डिग्री मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय. हे पाय आणि हे पाय कट झालं. 36, 18 एके 18, 18 दुने 36, इथं 10 राहिले बरोबर. 18 18 दुने 36, बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे इथं भेटले 7 गुणिले 5 किती होतात, 5 7 35, किती 5 7 35 डिग्री. म्हणजे अँगल ए किती आपला 35 डिग्री. अँगल बी किती दिलाय त्यांनी 120 डिग्री. ठीक आहे, अँगल ए किती आपला 35 आणि अँगल बी किती आहे 120 डिग्री. आपल्याला अँगल सी काढायचा. अँगल सी किती असेल ते फाइंड आउट करायचं. मग आता इथे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मेजरमेंट ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. वी नो that measure of all angle of triangle is 180 डिग्री. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री आहे. हे आपल्याला गोष्ट पहिल्यापासून माहिती आहे. अँगल ए किती आपला 35 डिग्री प्लस अँगल बी किती आहे 120 डिग्री प्लस अँगल सी एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. हे 120 पलीकडे गेले, म्हणजे इकडे 120 आणि 35 किती होतात 120 आणि 155 होतील. 155 डिग्री अधिक एक्स बरोबर 180. मग 155 पलीकडे पाठवले, एक्स बरोबर 180 वजा 155. 10 मधून 5 गेले, राहिले 5, 8 चे झाले 7, 7 मधून 5 गेले 2, 25 डिग्रीचा अँगल राहिला एक्स. आता हा एक्स म्हणजेच काय, अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री. म्हणजे हे डिग्री मध्ये भेटला आपल्याला. आता रेडियन मध्ये सुद्धा काढूयात लगेच आपण. Therefore, angle C is equals to 25 multiply by pi divided by 180. आता 25 च्या पाड्यात 180 आहेत का, 25 दुने 50 नाही आहेत, पण 5 च्या पाड्यात येतात. किंवा असं लिहू शकतो आपण 25 पाय भागिले 180 असं सुद्धा लिहू शकतो. किंवा आपण यालाच आणखी लोएस्ट फॉर्म करून लिहू शकतो. म्हणजे कसं, 5 च्या पाड्यात येतात, 5 5 25 म्हणजे 5 पाय, 5 5 25 आणि 5 3 15 5 36, 5 च्या पाड्यात 36 येतात का नाही, म्हणजे 5 पाय डिवायडेड बाय 36. हे कशामध्ये झालं, रेडियन मध्ये झालं. एकदम इझी आहे, एकदम सोपं आहे. घ्या लिहून. नेक्स्ट लगेच आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके, क्लिअर आहे. पुढचं बघा, हे कट करतो लगेच. 5th क्वेश्चन झाला.
एकदम सोपा होता. अरे असे जरा आणि हे लक्षात ठेवा, हे जे काय करतोय ना, हे क्वेश्चन लेक्चर नंबर 2 आणि 3 पाहिल्याच्या नंतरच 4 समजेल, कारण त्याच्यामध्ये खूप सारे गणित आहेत, ते रेडियन मधून डिग्री, डिग्री मधून रेडियन मध्ये आपण कन्वर्ट केले. ठीक आहे. पुढे बघा काय आहे, टू अँगल ऑफ ट्रायंगल आर. क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 6, टू अँगल ऑफ ट्रायंगल, अँगल ऑफ ट्रायंगल, टू अँगल ऑफ ट्रायंगल काय काय दिलं त्यांनी, r5 पाय 9, r5 पाय डिवाइडेड बाय 9 रेडियन एंड एक 5 पाय बाय 9 रेडियन आणि एक 5 पाय बाय 18 रेडियन आहे. एक है 5 पाई बाय 18 रेडियन. फाइंड द डिग्री एंड रेडियन मेजरमेंट ऑफ 3rd अँगल. म्हणजे फाइंड द डिग्री. आता थर्ड जो अँगल आहे, थर्ड अँगल फाइंड करायचा आहे. पूर्ण लिहिलं व्यवस्थित, तुम्ही नंतर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जसं सिक्वेन्स आहे त्या पद्धतीने लिहा. फाइंड करायचा थर्ड अँगल कशामध्ये, डिग्री मध्ये सुद्धा फाइंड करायचा आणि रेडियन मध्ये सुद्धा फाइंड करायचा. मग आपण इथे कसं सॉल्व्ह करू शकतो, लेट ट्रायंगल एबीसी. तर कन्सिडर केला ट्रायंगल एबीसी आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये अँगल ए किती आहे माझा 5 पाय बाय 9 रेडियन आणि अँगल बी आहे माझा काय 5 पाय बाय 18 रेडियन, असं मी कन्सिडर केलं. मग आता याला काय करू, अगोदर डिग्री मध्ये कन्वर्ट करूयात. अँगल ए इज इक्वल्स टू 5 पाय बाय 9 रेडियन आहे म्हणल्याच्या नंतर मल्टिप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय केल्याच्या नंतर आपल्याला डिग्री भेटणार आहे. हे पाय आणि पाय कट होते, 9 च्या 9 एके 9, 9 दुने 18 म्हणजे 5 गुणिले 9 एके 9, 9 दुने 18, 20, 20 पाचा 5 दुने 10, 0, 100 डिग्रीचा अँगल ए आणि अँगल बी बघू किती. अँगल बी बरोबर 5 पाय भागिले 18 गुणिले 180 भागिले पाय. काय करतोय ते कळालं, याला कन्वर्ट करतोय डिग्री मध्ये. पाय पाय कट झाला, 18 एक 18, 18 10 180 म्हणजे 5 गुणिले 10 राहिले आपल्याला, 5 10 50 डिग्री. आता ए भेटला, बी भेटला, आता सी काढायचा आपल्याला. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, वी नो दॅट मेजरमेंट ऑफ किंवा we know that the three angle of triangle measure of triangle there nahi three angle of triangle is 180 डिग्री. म्हणजे मगाशी जे केलं तेच करतोय आपण. आपल्याला एक गोष्ट माहिती, तिन्ही अँगलचं जे काय मेजरमेंट आहे, सम ऑफ द मेजरमेंट ऑफ थ्री अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्याचं सम करावं लागेल. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. मग अँगल ए माहिती आपल्याला 100 आहे, अधिक अँगल बी 50 आहे, अधिक अँगल सी माहिती आहे का नाही, x इज इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजे 100 आणि 50 किती, 150 अधिक x बरोबर 180 डिग्री. x बरोबर इकडच्या साइडला 180 डिग्री आहे. हे जे 150 आहे ते पलीकडच्या साइडला पलीकडे पाठवून देऊयात. 150 मायनस होतील म्हणजे राहिले किती, इथं 30 डिग्री राहिले. x म्हणजे अँगल सी आपल्याला भेटले किती, 30 डिग्री भेटले. आणि याला कन्वर्ट करायचं आता कशामध्ये, रेडियन मध्ये. देयरफॉर अँगल सी इज इक्वल्स टू 30 मल्टिप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 180. असं करू शकतो. 0 0 कट झाले, 3 एके 3, 3 दुने 7, 3 9 3 12, 3 5 15, 3 6 18. म्हणजे अँगल सी इज इक्वल्स टू पाय डिवाइडेड बाय 6. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटलं, अँगल सी इन डिग्री अँड अँगल सी इन रेडियन. असे क्वेश्चन नंबर 6 आपण काय केला, सॉल्व्ह केला. पटकन लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 7 कडे लगेच आपल्याला वळायचं. ओके. ओके. क्वेश्चन नंबर 7, इन अ राइट अँगल ट्रायंगल. हे कट करू नाही, ते काम करतो, इकडे लिहितो, काय अडचण नाही. क्वेश्चन नंबर किती आहे हा, क्वेश्चन नंबर 7, इन
राईट अँगल ट्रायंगल, एक राईट अँगल ट्रायंगल आहे. मग त्याचं काय करायचं आता, एक मिनिट इंक भरून घेऊ आपण, जस्ट सेकंड. So next question बघा, question number 7. In right angle triangle, the acute angle, right angle triangle, the acute एक मिनिट, acute angle in a right angle triangle, acute angle are in the ratio, are in ratio 4:5. 4:5. Find the angle of triangle in degree and radian. Find angle of triangle in degree and रेडियन. ओके, सॉल्व्ह करूयात आपण. आता एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये जे ॲक्यूट अँगल आहेत ते 4:5च्या 4:5 नुसार आहे. ठीक आहे, मग ते जे अँगल आहेत ते डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करायला लावलेत. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे फॉर एक्झाम्पल मी घेतला हा एक राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये हे ए बी सी. मी काय सांगितलं, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. अँगल बी किती आहे, 90 डिग्री आहे. ठीक आहे, कारण राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे एक अँगल भेटला आणि ॲक्यूट अँगलचे जे बाकीचे दोन आहेत ते रेशिओ मध्ये दिलेत की ते जे दोन आहेत त्याच्यापैकी 4% भाग एकाचा असेल आणि 5% भाग एकाचा असेल. मग आपण काय करायचं, कॉमन काय घ्यायचं, कॉमन घ्यायचं. एक सेकंड, कॉमन त्यासाठी काय लिहिता येईल आपल्याला, एकच मिनिट, सोयीस्कर काय पडेल आपल्याला, एकच मिनिट. याच्यात तर काय दिलेलं नाहीये. कॉमन फॅक्टर म्हणता येईल आय थिंक त्याला, फॅक्टर. एक सेकंड आपण चेक करूयात. ओके, इट इज नॉट कॉमन फॅक्टर, दॅट इज द कॉमन मल्टिपल. म्हणजे आपण इथे काय सांगतो, एक मिनिट, ही आकृती थोडीशी व्यवस्थित काढतो, व्यवस्थित दिसत नाहीये. अशा पद्धतीचा एक राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी. हा, त्याला आपण काय म्हणू शकतो की बाबा बाकीचे जे दोन ॲक्यूट अँगल आहे, अँगल सी, अँगल ए बी सी ए इज इक्वल्स टू 4:5 असं आहे. आता याच्यासाठी कॉमन हे घ्यावं लागेल आपल्याला, कॉमन मल्टिपल घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, कॉमन मल्टिपल ऑफ दिस अँगल. कॉमन फॅक्टर म्हणता येत नाही. आपण काय पाहिलं होतं, तर आपल्याला घ्यावं लागेल कॉमन मल्टिपल बी एक्स घ्यावं लागेल, फॅक्टर नाही, फॅक्टर लिहायचं नाही. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. कॉमन मल्टिपल काय घेतला आपण, एक्स घेतला. ठीक आहे, म्हणजे अँगल सी इज इक्वल्स टू 4x, अँगल ए इज इक्वल्स टू 5x असं होईल. आता आपल्याला ए बी सी भेटले. ठीक आहे, मग याच्यानंतर आपण काय करू शकतो, या पूर्ण ट्रायंगलचा जो काही पूर्ण मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री हे आपण वापरू शकतो. म्हणजे आपण काय करणार, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, इथं रिझन लिहा. त्याच्यानंतर अँगल ए किती आपला, अँगल ए आहे आपला 5x प्लस अँगल बी आहे 90 डिग्री आणि प्लस अँगल सी आहे 4x बरोबर 180. हे 90 पलीकडे गेले, इकडे काय राहिले 5x प्लस 4x बरोबर 180. 90 पलीकडे गेल्यानंतर वजा 90, इकडच्या साईडला राहिले फक्त 90. 4x आणि 5x किती झाले 9x. x बरोबर 90 भागिले 9 बरोबर 9 1 9 9 10 90. म्हणजे x किती भेटला आपल्याला 10 भेटला. आणि अशा पद्धतीने आपल्याला x जर 10 असेल तर अँगल सी किती असणार आहे
4 गुणिले 10 असणार आहे आणि अँगल ए किती असणार आहे 5 गुणिले 10 असणार आहे. म्हणजे अँगल सी भेटला, एकच मिनिट, अँगल सी भेटला आपल्याला 40 आणि अँगल ए भेटला आपल्याला 50. त्याच पद्धतीनं अँगल ए 50, अँगल सी 40 आणि अँगल बी हा आपला किती होता 90 होता. हे सगळं आपल्याला भेटले डिग्री मध्ये. आता याला कन्वर्ट करायचं ते म्हणजे रेडियन मध्ये. मग अगोदर अँगल सी कन्वर्ट करू. अँगल सी इज इक्वल टू 40 मल्टिप्लाय बाय रेडियन मध्ये पाय बाय 180, पाय बाय 180, 0 0 कट झाले. 4 1 4, 4 9 8 4 12, 4 4 16 नाही होत म्हणजे 4 पाय. काय 4 पाय बाय 18. याला आणखी करता येईल का? बे दुने 4, बे 9 18. अशा पद्धतीने 2 पाय 9. अँगल सी म्हणजे आपल्याला भेटला अँगल सी इज इक्वल टू 2 पाय बाय 9. याला रेडियन मध्ये कन्वर्ट केलं. अँगल बी ला सुद्धा रेडियन मध्ये कन्वर्ट करू. बी ला केलं तर काय आधी आपण नाही केलं. अँगल बी ला रेडियन मध्ये, हे बघा तुम्हाला पाठ करायला लावलं होतं. पाय म्हणजे किती? पायची व्हॅल्यू 180 बरोबर आहे का? 90 ची व्हॅल्यू जाऊ दे काढूनच बघू आपण. बी किती आहे 90 गुणिले पाय बाय 180, 0 कट 0 कट 9 1 9, 9 2 18 म्हणजे अँगल बी किती आला आपला पाय बाय 2. आणि अँगल सी किती येतो आपला? अँगल सी किती आहे? एक मिनिट, अँगल ए राहिलाय. अँगल ए बरोबर 50 गुणिले पाय बाय 180, 0 0 कट झाले, आपल्याला भेटले 5 पाय 18. 5 पाय 18 रेडियन अँगल ए. अशा पद्धतीने आपण काय केलं? 7वा 7वा सॉल्व केलाय. वेळ किती झाला ते पाहू द्या मला एकदा. 16. आणखी भरपूर वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण 8वा सुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. 8वा 9वा जेवढे होतील तेवढे 30 मिनिटांमध्ये होतील तेवढे आपल्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, पुढचा बघू आता आपण. 7वा झाला. 8वा काय दिला इथं? The sum of the two angle is 5 pi radian. Question number 8. Question number 8. The sum of two angle is 5 pi radian. 5 pi radian and their difference is 60 degree and their difference is 60 degree. Find their measurement in degree. Find their measure in degree. Find their measure in degree. आता इथं बघा एक समजून घ्यायची गोष्ट आहे. याच्यामध्ये दोन अँगल दिलेत. लेट हे दोन जे अँगल आहेत ते म्हणजे कोणता? अँगल ए अँड अँगल बी. हे दोन अँगल आपण मानले आहेत. आता त्यांनी कंडिशन सांगितली. म्हणजे हे कसं अल्जेब्रा मध्ये आपण लिनियर इक्वेशन पाहिलं त्या पद्धतीने, बोर्ड प्रॉब्लेम जे बघत होतो त्याच पद्धतीने 10th मध्ये पाहिलं बघा आपण. त्याच्यामध्ये काय असतात? कंडिशन असतात आणि त्याच्यापासून इक्वेशन तयार करायचे असतात. सम ऑफ द टू अँगल इज 5x. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 5 पाय रेडियन आणि अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री आणि त्याचा डिफरन्स म्हणजे अँगल ए मायनस अँगल बी इज इक्वल्स टू 60 डिग्री. आता एकतर याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं किंवा याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. एक काम करू, 5 रेडियनलाच आपण काय करू? डिग्री मध्ये कन्वर्ट करू. मल्टिप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय केलं तर कन्वर्ट होईल. पाय पाय कट 18 1 18 म्हणजे याच्याऐवजी डायरेक्ट लिहू शकतो आपण 18 1 18, 18 2 36, 18 3 18 18 36 54 18 72 18 5 90 आणि हे 0 900. अशा पद्धतीने भेटतं आपल्याला 900 डिग्री. आणि आपल्याला ते जे मेजर दोघांचे ते पण कशात काढायचे? डिग्रीत काढायचे. ठीक आहे, आता हे याच्यामध्ये दोघांची काय केली आपण? ऍडिशन केली तर प्लस बी मायनस बी कट होईल. 2 अँगल ए इज इक्वल्स टू 960 डिग्री. हे 2 पलीकडे गेले म्हणजे अँगल ए बरोबर 960 डिग्री डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू किती व्हायला लागले? बेचोक 8 बेआठी 16 आणि 0 480. एकच मिनिट, बरोबर आहे का?
8वा क्वेश्चन आहे ना आपला 1.1 8वं. एक सेकंड, बरोबर आहे का एकदा क्रॉस चेक करू द्या मला. 1.1 मधलं 8वं, हा बरोबर आहे. 420 आले का आपला 480 आले. ठीक आहे, म्हणजे आपला एक अँगल भेटला किती आपल्याला 480 भेटला. मग क्रॉस चेक केलं बरोबर आहे. अँगल ए जर 480 असेल तर तो काय करायचा, कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाकायचा. मी हे फॉर एक्झाम्पल याला फर्स्ट इक्वेशन मानलं, याला काय मानलं सेकंड इक्वेशन. पुट खाली लिहायचं पुट अँगल ए इज इक्वल्स टू 480 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं 1 मध्ये टाकू आपण. मग अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 900 हे इक्वेशन होतं. अँगल ए किती आपला 480 अधिक अँगल बी बरोबर 900 आणि अँगल बी बरोबर 900 हे 480 पलीकडे गेल्यानंतर वजा 480 0 10 मधून 8 गेले राहिले 2 9 चे झाले 7 7 मधून 1 मिनिट 10 0 10 मधून 8 गेले राहिले 2 9 चे झाले 8 8 मधून 4 गेले राहिले 4. अँगल बी किती भेटले 420 आणि हे दोन्ही कशात भेटलेत आपल्याला डिग्रीत भेटलेत आणि आपल्याला काढायला सुद्धा डिग्रीत मध्येच लावलेले होते. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 9 कडे वळूयात लगेच आपण. द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल आर इन द रेशो. आता बघा वापस तेच रेशोचं चालू आपलं. लक्षात काय ठेवायचं होतं, कॉमन मल्टिपल लक्षात ठेवायचं होतं तेवढं, कारण माझ्याकडून विसरून जाते ते दरवेळेस. ते कॉमन मल्टिपलच्या ऐवजी मी कॉमन फॅक्टर येतो तेवढीच, आणि ती मिस्टेकच अशी आहे की ती समजून सुद्धा समजत नाही, अशी मिस्टेक आहे. कॉमन मल्टिपल लिहायचं ते मी फॅक्टर लिहितो. इथं बघा द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, नववा बघा क्वेश्चन नंबर 9. द मेजरमेंट ऑफ angle of triangle, measurement of angle of triangle are in the ratio 3:7:8, 3:7:8. Find their measure in degree and radian. Find their measure in degree and radian. रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये फाइंड करायचंय. मग आपण काय करू, लेट अँगल ए रेशो अँगल बी रेशो अँगल सी इज इक्वल्स टू 3:7:8 and common multiple बी एक्स. कॉमन मल्टिपल काय मानलं आपण, एक्स मानलं. ठीक आहे, मग कॉमन मल्टिपल एक्स म्हणल्याच्या नंतर अँगल ए किती भेटला आपल्याला 3x, अँगल बी भेटला आपल्याला 7x आणि अँगल सी भेटला 8x. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती वी नो दॅट measure of sum of angle of triangle is 180 degree. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणल्याच्या नंतर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल ए किती आहे 3x अधिक 7x अधिक 8x बरोबर 180 डिग्री. 8 आणि 7 8 सॉरी 7 आणि 8 7 दुनी 14 आणि 15 15 आणि 8 18 म्हणजे इथे टोटल 18x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 18 18 1 18 म्हणजे x किती भेटला आपल्याला 10 भेटला. x बरोबर 10 म्हणजे आपल्याला प्रॉपर सगळे अँगल भेटणार आहेत. अँगल a बरोबर किती भेटला, मग किती x आहे 3 गुणिले 10 बरोबर 30 डिग्री. अँगल बी किती भेटला आपल्याला 7 गुणिले 10 म्हणजे 70 डिग्री. आणि अँगल सी बरोबर 8 गुणिले 10 80 डिग्री. असे अँगल ए बी सी तिन्ही डिग्री मध्ये भेटले, त्याला कन्वर्ट करू रेडियन मध्ये. अँगल ए बरोबर 30 गुणिले पाय बाय
180 0 0 कट झाले आपल्याला फायनल काय भेटलं 3 1 3 3 2 7 3 9 3 12 3 5 15 3 6 18 म्हणजे पाय बाय 6 रेडियन. अँगल ए पाय बाय 6 रेडियन. अँगल बी किती भेटतोय 70 गुणिले पाय बाय 180 0 0 कट झाले 7 2 14 7 1 21 म्हणजे 7 च्या पाड्याच येत नाही म्हणजे 7 पाय बाय 18 भेटलं अँगल बी रेडियन मध्ये. आणि अँगल सी किती भेटला 80 गुणिले पाय बाय 180 0 0 कट 8 च्या पाड्यात येते काटे 8 8 दुने 16 यायला लागले. ठीक आहे 4 1 4 8 4 12 4 चूक 16 च येते. 2 च्या पाड्यात येते बघा 8 पण येते 18 पण येते. 2 च्या पाड्यात 8 किती नंबरला येते 2 चोक 8 आणि 92 18 अशा पद्धतीने अँगल ए बी सी आपण डिग्री मध्ये पण काढले आणि रेडियन मध्ये पण काढले. एवढे इझी टू अंडरस्टँड आहे आणि इझी टू सॉल्व्ह आहे. क्वेश्चन नंबर 9 पर्यंत इथं कंप्लीट झालं. क्वेश्चन नंबर 10 आपण स्टार्ट करूयात. 1 मिनिट आपण पाहूयात वेळ किती राहिला. आणखी 4 मिनिटात पटकन आपण काय करू क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करूयात आणि बाकीचे काय करूयात नंतर मग पुढच्या लेक्चर मध्ये सोडू शकतो आपण. बघा क्वेश्चन नंबर 10 द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. क्वेश्चन नंबर 10 काय आहे क्वेश्चन नंबर 10 द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ triangle measurement of angle of triangle R in AP AP म्हणजे तुम्हाला माहित असेल arithmetic progression and the greatest is 5 times the smallest and the greatest is 5 times the smallest least. Find angle in the degree and radian AP and the greatest is 5 times smallest. Find angle in degree and रेडियन. डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करायचं. ठीक आहे क्वेश्चन समजला. एक मेजरमेंट ऑफ अँगल लेट अँगल आता एपी मध्ये दिले म्हणजे कसं असणार आहे एपी काय असतं कंडिशन असतात. एक तर फॉर एक्झाम्पल आपण 3 अँगल धरले एकाला मी मानलं ए मग एक असतो माझा ए मायनस बी आणि एक असतो ए प्लस बी. ठीक आहे ए मायनस बी ए प्लस बी असे 3 अँगल आहेत माझे. आता याच्यामध्ये बघा कंडिशन काय सांगितलं तर ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स स्मॉलेस्ट फाइंड द डिग्री. आता हा जो काही क्वेश्चन आहे 10वा हा आपण काय करू पुढच्याच लेक्चर मध्ये घेऊ म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये 14 टोटल क्वेश्चन आहेत. टोटल 5 क्वेश्चन कंप्लीट होतात कारण मला वाटत नाही का एवढं लवकर सॉल्व्ह होईल. आता काय करूया कट करूयात आणि एवढं रफ करून हे लगेच पुढच्या लेक्चर मध्ये मी अपलोड करून टाकेल. ठीक आहे हा ओके 2 मिनिट राहिले आणखी. सो लेक्चर व्हिडिओ हे 10 चं जरा स्किप करा लेक्चर नंबर 5 मध्ये येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. ओके सो आजच्यासाठी एवढंच. आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि जर काही याच्यात डाऊट असेल कोणता एखादा क्वेश्चन समजला नसेल तर कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. लेक्चर नंबर 4 कंप्लीट झालाय. 5 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 11 12 13 आणि 14 असे टोटल 5 क्वेश्चन कंप्लीट करणार आहे. ओके सो गुड बाय एव्हरीवन. ओके सॉरी जस्ट नॉट अ गुड बाय जस्ट बाय एव्हरीवन.